नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. आजपासून पाऊस नाहीसच झालाय. बाप्पाने जाताना पाऊस वांगडच घेऊन गेलाय बहुतेक. आणि एकीकडे बरं पण झालं, कारण पावसामुळे बाहेर वर्कआउट करायला, रनिंगला जायला त्रास होत होता. आता काय त्रास होणार नाही. याच्यानंतर सगळ्यात एक्साइटेड लोक असतात जिमवाले आणि वर्कआउट करणारे हिवाळ्याच्या ऋतूसाठी. आणि जेव्हा जेव्हा आम्ही वर्कआउट करतो, केव्हाही ऊन असलं आणि उन्हाळ्यात असू दे, तेव्हा आम्ही वर्कआउट केलेलं कळत नाही. एकेकाची शरीर वेगळीच असतात. वर्कआउट करायच्या आधी सुद्धा घाम येतो त्यांना. पण हिवाळा एक असा ऋतू आहे की ज्याच्यात वर्कआउट केल्याशिवाय घाम येतच नाही. म्हणून तो एक ऋतू खूप आवडतो आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला कळतंय की केवढा दम आहे आमच्यात. नाही तर वर्कआउट व्हायला काय फक्त ऍक्टिंगच करून यायलोय. आणि मृत्युंजय परत आल्यापासून जरा शांत आहे, पहिल्यागत नाहीये. कारण की पहिला नवीन त्यानं घर सोडलेलं, तेव्हा त्याला आईची आठवण यायची, म्हणून कुठेही बसून रडायचा एकटाच. पण आता स्ट्रॉंग व्हायचं मनात आणलंय बहुतेक त्याने. त्यामुळे प्रत्येक चॅलेंज स्वीकार. आणि या जगाचा पहिल्यापासून रूल्स असाच आहे की जो पण वीक आहे तो मरणार आणि जो स्ट्रॉंग आहे तोच. आणि आज मॅनेजरनं थोडं फिरवून आणतो म्हणून बाहेर घेऊन गेलेला, पण येताना बघतोय तर 3 ड्रम हातात धरून गाडीवर बसून परत आणला. काहीतरी बोललो असतो, पण राहू दे म्हटलो. आपला दगड आणि आपलीच बोट. माझं हेच मंत्र आहे, शरीरानं, मनानं आणि बॉडीनं स्ट्रॉंग व्हा. जय शिवराय, जय शंभूराजे. परत भेटू पुढच्या ब्लॉग पर्यंत.